शुभप्रभात। आज 3 जानेवारी क्रांतिज्योती, ज्ञानज्योती, स्त्री शिक्षिका, स्त्री मुख्याध्यापिका, लेखक, कवयित्री तसेच एक समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंती याच दिवशी आज स्त्री मुक्ती दिन व बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली आपल्या जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव या ठिकाणी झाला। पूर्वी बालविवाह व्हायचे, त्याप्रमाणे सावित्रीबाईंचंही अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी लग्न झाले। त्यावेळी ज्योतिराव फुले यांचंही वय कमीच होतं, 13 वर्ष वयामध्ये त्यांचं व सावित्रीबाई फुलेंचं 9व्या वर्षामध्ये लग्न झालं। असं हे दाम्पत्य याने समाजासाठी, शिक्षणासाठी, स्त्री शिक्षणासाठी फार मोठे योगदान दिलेलं आहे। सावित्रीबाई फुले या ज्योतिराव फुलेंच्या खांद्याला खांदा लावून ज्यावेळी समाज सुधारणेच्या कामामध्ये कार्यरत होत्या, अशा वेळी महात्मा फुलेंच्या डोक्यामध्ये हा विचार आला की जर समाजाला जागृत करायचं असेल, समाज संघटित करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल तर स्त्रियांना शिक्षण मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून त्यांनी त्या काळी स्त्री शिक्षिकेची त्यांना गरज होती, म्हणून प्रथम त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं। सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिराव फुले यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन प्रथम त्यांनी शिक्षण घेतलं आणि नंतर पुणे येथील बिडेवाड्यामध्ये पहिली स्त्री किंवा मुलींच्यासाठी पहिली शाळा स्थापन केली। वास्तविकता त्या काळी अशी प्रथा होती की मुलींना किंवा स्त्रियांना घराबाहेर पडू दिलं जात नव्हतं, शिक्षण तर दूरचीच बाब होती। सहजासहजी ही गोष्ट शक्य नव्हती, फार मोठा संघर्ष करावा लागला, त्यांना फार मोठे कष्ट घ्यावे लागले। त्यावेळी त्या काळच्या काही उच्चवर्गीय लोक, समाजकंटक, ब्राह्मण वर्गीय असे होते, यांनी या संकल्पनेला कडाडून विरोध केला होता आणि यासाठी त्यांनी या दोन्ही दाम्पत्याला फार मोठा त्रास देण्याचं काम केलेलं होतं। सावित्रीबाई फुलेंना तरी शाळेपर्यंत जाण्यासाठी रस्त्यामध्ये लोक त्यांना अडवायचे, वेगवेगळे टोमणे मारायचे, वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी त्यांना ऐकाव्या लागत होत्या, त्यांच्या अंगावरती शेणही फेकलं जायचं। अशा प्रकारच्या त्यांना जेणेकरून ही मुलींची शाळा किंवा स्त्रियांची शाळा बंद पडा किंवा होऊ नये यासाठी भरपूर प्रयत्न केले गेले, परंतु सावित्रीबाई फुले या जिद्दी होत्या। चिकाटीच्या जोरावरती त्यांनी 3-4 मुली किंवा स्त्रिया शाळेत येत, ते पासून नंतर वाढवत 40-45 मुलींचा वर्ग वाढत गेला आणि हे स्त्री शिक्षणाचं काम जे आहे ते अविरतपणे त्यांनी चालू ठेवलं। स्त्रीला शिक्षणाबरोबर तिचा आत्मविश्वासही वाढला पाहिजे या दृष्टीनं त्या काळी असणाऱ्या बऱ्याचशाच अशा चुकीच्या चाली, रीती किंवा परंपरा होत्या की त्या काळी बालविवाह व्हायचे आणि जर पती वारला तर अल्पवयामध्येच त्या मुलीलाही म्हणजे पत्नीलाही सती जाण्याची प्रथा होती किंवा केशवपन, अशा प्रकारच्या या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या याला कडाडून त्याने विरोध केला आणि स्त्रियांना बळकटी मिळावं, त्यांचा आत्मविश्वास जागृत व्हावा यासाठी त्यांनी विधवा विवाह असेल किंवा स्त्री शिक्षण असेल याला बळकटी दिली आणि ते पुढे चालू ठेवलं। अशा प्रकारे सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या अंगणामध्ये जो आड होता
त्या आडावरचं पाणी सर्वांसाठी खुलं करून दिलं, म्हणजे उच्च असो नीच अस्पृश्य सर्वांच्यासाठी ते आडाचं पाणी जे आहे ते खुलं करून दिलेलं होतं। त्याचबरोबर आज आपण पाहतोय की प्रत्येक विद्यालयामध्ये शाळेमध्ये हा जो गणवेश आपण परिधान करतो आहे ना, ही त्यावेळी सावित्रीबाईंचीच कल्पना होती की श्रीमंत असो किंवा गरीब असो, पुरुष असो किंवा अस्पृश्य असो, सर्वजण एका छत्राखाली एकसारखे राहिले पाहिजे, तो एकसारखं एक जिन्सीपणा एक स्तर राहिला पाहिजे, यासाठी एकच गणवेश असावा अशा प्रकारची त्याची संकल्पना होती। अशा प्रकारचे शिक्षणासाठी, समाज जागृतीसाठी किंवा त्या काळी स्त्रियांच्या वरती होणारे अन्याय यासाठी या फुले दाम्पत्यानं अत्यंत आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये संघर्ष केला। स्वतःच्या पूर्णपणे जीवन जे आहे ते त्याने समाज सेवा शिक्षणासाठी खर्ची घातलं गेलं। अशा प्रकारे सावित्रीबाई फुलेने बघा अविरत आपल्या जीवनामध्ये त्याने समाज उपयोगी काम केलेले आहेत। 1848च्या दरम्यान प्लेगची साथ आलेली होती आणि त्यावेळी त्यांनी प्रत्येक रोगी जो आहे प्लेगची त्याची सेवा करणं अशा प्रकारचं काम चालू होतं। आणि अशामध्ये सावित्रीबाईंना देखील लोकांना मदत करत असताना, सेवा करत असताना त्यांनाही त्या ठिकाणी प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 साली या थोर माऊलीचं निधन झालं। या दोन्ही दाम्पत्यानं आपल्या समाजासाठी महान असं कार्य केलेलं आहे। आज आपण पाहतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया जे आहेत ते पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून किंवा सर्वसामान्य जे लोक किंवा मुलं शिक्षण घेत आहेत ते यामध्ये या दाम्पत्याचा सिंहाचा वाटा आहे। अशा या थोर माऊलीला व थोर पुरुष ज्योतिराव फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम। आपण आपल्या विद्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत। सर्व शिक्षक वृंद यांना कृपया विनंती आहे की आपण प्रतिमेचं पूजन करण्यासाठी सर्वांनी स्टेजवर यायचं। पर्यवेक्षक जाधव सर तसेच सर्व शिक्षक, सर्व महिला कृपया स्टेजवर यायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी भाषणाची तयारी केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी स्टेजवरती यायचं। सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार। मी सृष्टी सुरेश मोहिते इयत्ता 5वी क मध्ये शिकत आहे।
अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग, येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. जिच्यामुळे शिकली गोरगरिबांची मुले, जिच्यामुळे शिकली गोरगरिबांची मुले, तीच ज्ञानदाती, तीच ज्ञानज्योती, सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी असे होते. नंतर 1841 मध्ये त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्या सोबत झाला. नंतर आपली पत्नी निराक्षर म्हणून ज्योतिबारावांनी आपल्या पत्नी सावित्रीबाईला शिकवले. नंतर 1848 रोजी सावित्रीबाई फुले व ज्योतिबाराव मिळून पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. आपल्या पत्नीच्या शिक्षणाच्या व समाजसेवेच्या कार्यात ज्योतिबारावांनी त्यांना खूप साथ दिली. नंतर 10 मार्च 1897 रोजी प्लेगच्या साथीमुळे अशा या ज्ञानज्योतीचे निधन झाले. या ज्ञानज्योतीला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव वेदिका राजेंद्र साळुंखे. मी इयत्ता 5वी तुकडी क मध्ये शिकत आहे. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व संसार, सोडिले सर्व घरदार. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजी वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे काही 4 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तेव्हा मुलींना शिकण्याची कसलीही सोय उपलब्ध नव्हती. अशा काळात या आईनं एका गरीब कुटुंबात म्हणजे 3 जानेवारी 1831ला सावित्रीबाई फुले यांनी जन्म घेतला. त्या काळात मुलगी म्हणजे उपभोगाची वस्तू असे समजायचे. चूल आणि मूल हेच तिच्या नशिबी. परंतु या अशा काळात क्रांतीवीर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीसोबत सन 1840ला लग्न केले. सावित्रीबाई फुले अवघ्या 9 वर्षाच्या होत्या. त्यांना लिहिता वाचता येत नव्हते. ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना शिकवलं. त्या गणित शिकल्या, लिहायला वाचायला शिकल्या. ज्योतिबा फुले ते सावित्रीबाईला धडे शिकवत होते तेव्हा अतिशिस्त लोक त्यांना टोमणा मारायचे, त्यांची थट्टा करायचे. परंतु सावित्रीबाई त्यांच्याकडे न लक्ष देता त्या मन लावून शिकत राहिल्या. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते. जय हिंद, जय. शिक्षणाच्या स्वर्गाचे देव पडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे देव पडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजीं वर्ग व येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे काही 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांच्या पतीचे नाव ज्योतिबा फुले असे होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी असे होते. सावित्रीबाई निरक्षर होत्या म्हणून ज्योतिबा फुलेंनी त्यांना शिकून पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. प्लेग पीडित लोकांच्या जवळ कोण जात नव्हते. त्याच ह्याच्यात सावित्रीबाई फुलेंनी त्या प्लेग पीडितल्या पेशंटची सेवा करून त्यांच्याजवळ राहू लागले. त्याच सेवा करत असताना त्यांचा मृत्यू झाला. 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. नमस्कार, माझं नाव वैभवी मंदार कदम आहे. मी आज तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. सावित्रीबाई यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नयेश पाटील होते. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील घाडे गावात मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंच्या शिक्षणाच्या
विकासांच्या कार्यात ज्योतिबांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी 10 मार्च 1897 रोजी जगाचा निरोप घेतला. धन्यवाद. माझा नमस्कार. माझे नाव सरगम शंकर भोसले. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला सावित्रीबाईविषयी काही माझे मनोगत व्यक्त करणार आहे. किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले, तिच्या शिक्षणाचे धडे पुढे तिच्या लेकींनी गिरवले. सावित्रीबाई फुले ह्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. सावित्रीबाई फुले यांचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी झाला. ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिराव फुले यांनी त्यांना घरीच लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1848 रोजी त्यांनी पुण्यातील भेडेवाड्यातील इथे मुलींची शाळा काढली. मुलींना शाळा शिकवताना त्यांना दगडी फेक व शेणी फेक केल्या तरी सावित्रीबाई फुले या डगमगल्या नाही. त्यांनी मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली व ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना प्रत्येक कार्यात सहकार्य केले व अशा माऊलीस माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण. मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण. महाराष्ट्रात दरवर्षी 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी केली जाते. सावित्रीबाई फुले या एक महान समाजसुधारिका आणि पहिल्या शिक्षिका व कवयित्री होत्या. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई भारतातील महिलांचे शिक्षण व त्यांचे मूलभूत अधिकारी तसेच भारतातील लिंग भेदभाव दूर करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले इसवी सन 1848 मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा खोलली. एवढे बोलून मी माझ्या भाषणासोबत जय महाराष्ट्र. सुप्रभात. माझे नाव अश्विनी हनबर. मी इयत्ता 7वी तुकडी मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार ती सावित्री जगाची शिलेदार. स्त्री शिक्षणाचा जिने रचिला पाया. बालिकांना जगण्याचा हक्क द्याया. सदा दिली ज्योतिबांना साथ. केली अनंत संकटावर मात. ज्यांनी पेटवली क्रांतीज्योत असे मोलाचे कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना मी प्रणाम करून माझ्या भाषणाला सुरुवात करते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीबाई कवयित्री होत्या. तशाच त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिकाही होत्या. मुलींना चांगले शिकवणे व स्वतःच्या पाया उभे करणे हेच त्यांचे एकमेव ध्येय होते. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी झाला. सावित्रीबाई फुले या बुद्धिमान महिला होत्या. एवढे बोलून मी माझे भाषण संपते. जय हिंद. आज 3 जानेवारी आज बालिका दिन 3 जानेवारी बालिका दिन या निमित्त मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. महाराष्ट्रात दरवर्षी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 सातारा जिल्हा नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले या निरीक्षित होत्या.
सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले यांनी लिहायला वाचायला शिकवले. फुले दाम्पत्यांनी 1848 रोजी ची पहिली शाळा काढली. एवढ्या बोलून मी माझी भाषण संपवते. पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. ही माझी नम्र. सावित्रीबाई फुले ह्या आपल्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्हा नायगाव येथे झाला. यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. सावित्रीबाई फुले ह्या 9व्या वर्षाच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला, जिच्यामुळे शिकली जिंदूबाईंची मुले ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती. एवढे बोलून मी माझे भाषण संपते. जय हिंद, जय भारत. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये नागाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. यांनी पुणे जिल्ह्यातील बिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी शांत राहायचं आणि इकडे लक्ष द्यायचंय. 5वीचे विद्यार्थी आहेत. या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्यावरती नाटिका सादर करत आहेत. सब बच्चे दुर्वा के घर खेलने के लिए इकट्ठा हुए. वहाँ चाची जी और भैया जी भी हैं. अरे सृष्टि, आज तुम बहुत बन ढलकर आई हो. हाँ, आज 3 जनवरी बालिका दिवस है ना, इसलिए मैं तैयार होके आई हूँ. अरे हाँ, कल बहन जी ने बताया था ना, बालिका दिन के सावित्रीबाई फुले के दिन बालिका दिवस के रूप में मनाया जाता है. सावित्रीबाई फुले भारत की प्रथम शिक्षिका मानी जाती है. अपने पति ज्योतिबा फुले के साथ मिलकर उन्होंने लड़कियों के लिए पुणे में पहली पाठशाला शुरू की थी. उनका जन्म 3 जनवरी 1831 में हुआ था. उनका विवाह जो 1841 में ज्योतिबा फुले इनके साथ हुआ. सावित्रीबाई फुले भारत की बालिका विद्यालय की पहली प्रिंसिपल और पहले किसान स्कूल की पहली संस्थापक थी. ज्योतिबा फुले दलित जातियों को शिक्षित बनाने के प्रयासों के लिए जाने जाते हैं. सावित्रीबाई फुले ने अपने जीवन को एक मिशन की तरह जिया. उसका उद्देश्य था विधवा विवाह करवाना, छुआछूत मिटाना और दलित जातियों को शिक्षित बनाना. आजकल तो सभी लड़कियां पाठशाला जाती है, पढ़ाई लिखाई करती है और अन्य क्षेत्रों में खूब आगे है. हाँ, आज समाज सेवा, शिक्षा, विज्ञान, शोध कार्य, संगीत, खेलकूद सभी क्षेत्र में लड़कियां खूब आगे है. कहा जाता है कि एक लड़की शिक्षित हुई तो पूरा परिवार शिक्षित होता है. हाँ, इसलिए हम सबको खूब मन लगाकर पढ़ाई करनी चाहिए. मेरी माँ मुझे बताती है, शिक्षा हमें स्वावलंबी और सजग बनाती है. खूब पढ़ेंगे, खूब पढ़ेंगे. 3 जनवरी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांनी 9व्या वर्षाच्या असताना 9व्या वर्षाच्या असताना 9 जानेवारी 1831 रोजी 9 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 वर्षाच्या असताना 9 जानेवा
विद्यार्थिनींनी सुंदर अशी सावित्रीबाई फुले यांच्यावरती हिंदीमधून नाटिका सादर केलेली अत्यंत त्यांनी या ठिकाणी सादर केली आणि त्यांचे मार्गदर्शक कारंडे मॅडम, हे विद्यार्थी आणि कारंडे मॅडम यांना विद्यालयाच्या व सांस्कृतिक विभागाच्या वतीने यांचं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मनोगत मांडलं, याही विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि आभार. ठीक.